6:31 झालेली आहेत आणि आपण आत्ता सायकलिंगला निघालेलो आहे. मी आत्ता केवळ ह्या पार्कमध्येच फिरण्याचा प्रयत्न करणार आहे. फार दूर काही जाणार नाही आहे. पार्क म्हणजे हे पार्क मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. एक छोटं पॉन्ड आहे खाली फक्त, आणि हा सायकलचा ट्रॅक आहे. ह्या पहा इकडे, आणि या पॉन्डला, ह्या तळ्याला एक राऊंड मारून येऊयात फक्त आपण. बाकी दुसरं काही करायचं नाही आहे. चला जाऊयात मग. हा पहा, हा पॉन्ड आहे. एक छोटं तळं आहे आणि किंवा ह्या तळ्याला, ह्या जलाशयाला पूर्ण वेढा मारूया. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की मी पुढे एक बोर्ड वाचला, दिस प्रॉपर्टी इज प्रायव्हेट, नो ट्रेसपासिंग विल अलाउड. सो मी ते कॅन्सल केलेलं आहे आणि आपण आता दुसरीकडे जाऊयात. खरं तर हे खूप छान परिसर आहे. मला असं वाटलं की याच्यावर एक व्हिडिओ करावा म्हणून, पण प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तर आपण ह्याच्यावर पूर्ण व्हिडिओ करणार नाही. मी आता दुसरीकडे जाणार आहे. हे बघ, किती सुंदरसा असा ट्रॅक आहे होता. म्हणजे हे पॉन्ड आहे, शेजारी हा हायवे, म्हणजे एक मोठा रस्ता आहे. आणि केवळ ह्या रस्त्याने आपण जाऊया असं विचार केला होता मी. पण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्यामुळं आपण बरेच सूर्योदय पाहतो, सनराईज पाहतो, वेगवेगळ्या ठिकाणाहून पाहतो, वेगवेगळ्या वेळी पाहतो. पण हा थोडासा मला वेगळा वाटतो आहे. वेगळा इन द सेन्स, आपल्याकडे किंवा म्हणा किंवा काय, सूर्योदय काही तासांपूर्वीच झालेला आहे. पण सूर्य पहा कसा दिसतो इथे. थोडंसं क्लाउडी आहे, पण इकडे सूर्योदय झालेला आहे. आणि लाल तप्त सूर्य असायला हवा, तर तसं नाही आहे. पहा किती दिसतोय मला माहिती नाही आहे. आता बॅक साईडने दाखवण्याचा प्रयत्न करतो सूर्योदय. सॉरी, आता माझ्या बॅक साईडला सूर्योदय झालेला किंवा सूर्य आहे. पण तो स्क्रीनमध्ये कसा दिसतोय मला माहिती नाही आहे. लिटरली अगदी सफेद वाटतोय मला. नेकेड आईने जर मी पाहिलं तर बऱ्यापैकी पांढरा वाटतोय, प्रखर असं पांढरं वाटतंय. नेकेड आईने मी पाहू शकतो थोडा वेळच. प्रायव्हेट प्रॉपर्टी मी तिकडे सोडून दिली. पलीकडे जे पॉन्ड दिसतोय तिकडे आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होतो, तर ते सोडून दिलं आहे. आता मी दुसरीकडे आलेलो आहे. त्याच्या समोर हा पहा चौक आहे, आणि या बाजूला, आणि इकडे तो सूर्योदय जो मी म्हटलं होतं, तो सूर्य किंवा सनराईज. मी प्रकार एवढा करताच म्हणतोय. आत्ता वाजले 6:44, म्हणजे, आणि 5:10ला वगैरे सूर्योदय झालेला आहे. तर आता मी या रस्त्याने असं पुढे जात राहणार आहे. तो का तिकडे सूर्योदय झालेला किती प्रकारे स्क्रीनमध्ये तुम्हाला जाणवायला लागेल. इकडे मी पहिल्यांदाच येतो आहे. याच्या अगोदर आपण महिन्याभरात या रस्त्याला किंवा ह्या बाजूला आलो नव्हतो. मी जे दाखवतो आहे ते पहिल्यांदाच येतो आहे आपण. मी असं मागून आलेलो आहे. मागे थोडाफार सिग्नल जर दिसत असेल आपल्याला
तर इथपासून आपण आलेलो आहे. पूर्ण रस्ता मोकळा आहे पहा. आणि पुढे पुढे म्हणजे मी इकडे जाणार आहे. पुढे म्हणजे इकडे जाणार आहे. पुढे फार दूरवर एक सिग्नल आहे. पुन्हा दाखवतो. तो जो सिग्नल आहे ना, तिथपासून आपण आलेलो आहे या रस्त्याने. मी आत्ता जे स्क्रीनवर दाखवतो आहे त्या रस्त्याने असं आलेलं आहे आणि आपण पुढे जाणार आहेत. पुढे आणखी एक सिग्नल आहे, त्या रस्त्यापर्यंत जाऊयात. पहा, सकाळी जसं म्हटलं मी तुम्हाला, आता इतकं काही ट्रॅफिक नाही आहे. ऑफिसला जाणारीच काहीतरी गर्दी असेल ती असेल. आणि नक्कीच वेळ सांगायची म्हटलं तर 6:50 झाली. जाऊयात पुढे आपण. खरं तर प्रत्येक नेबरहूड हे वेगळं वेगळं आहे आणि प्रत्येक नेबरहूडमध्ये किती मोकळी जागा सोडलेली आहे, किंवा किती ओपन स्पेस ठेवलेला आहे. ओपन स्पेस जरी असला तरी तो कसा आहे पहा. कसा म्हणजे हे पहा, हा ओपन स्पेस आहे फक्त या नेबरहूडचा. एक छोटी छोटी टेकडीसारखं आहे. त्यानंतर प्रत्येक नेबरहूडला असं सायकलचा ट्रॅक वेगळे वेगळे आहेत. इनफॅक्ट मी हा हायवेने येतो आहे. मी ह्या दिशेने आलेलो आहे आणि आपण असं मागे जाणार आहोत. पण केवळ ही छोटी टेकडी मला वाटली म्हणून मी थांबलो होतो थोडा. ही टेकडी म्हणजे हा ओपन स्पेस. पण ओपन स्पेस पण किती सुंदर केलेला आहे. आपण खरं स्क्रीनमध्ये कसा दिसतोय मला माहिती नाही आहे, पण नेकेड आयने खूप छान दिसतो आहे. आपण जाऊयात आता या पुढे या हायवेने किंवा मोठ्या रस्त्याने. खरं मी जे मॅक्झिमम तुम्हाला रस्ते दाखवलेले आहेत किंवा मी जे आलेलो आहे ना, तर डबल म्हणजे पुन्हा पुन्हा त्या रस्त्याने गेलेलो नाही. असेच व्हिडिओ स्टेटसला म्हणा किंवा यूट्यूबला पण दाखवतो आहे. अगदी रिपीट होणारे व्हिडिओ फार कमी असतील. असं मी मागच्या बाजूने आलेलो आहे आणि आता इकडे जर मला माहिती आहे कळलं की सरळ गेलो तर व्हॅन डायक आपलं ह्याचं बस टर्मिनस किंवा बस स्टॉप येतो आहे. त्यामुळे मी तिकडे जाणार नाही आहे पुन्हा. मागचं म्हटलं तर मागे बरंचसं असं थांबण्याची ठिकाणं होती किंवा व्हिडिओ काढण्यासारखं होतं. पण तिथे रेल्वे क्रॉसिंग होती, रेल्वे लाईन्स वगैरे होती, त्यानंतर काही गोडाऊन्स वगैरे होते. परिसर सुंदर होता. पण मी मुद्दामून थांबलो नाही की जेणेकरून आपल्याला प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा ह्याचे रिस्क असलेले व्हिडिओ घ्यायचे नाहीत. म्हणजे मी ह्या बाजूचं म्हणतो आहे. मध्ये रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेला तिथे चांगले चांगले शॉट होते, पण मी थांबले. ह्या रस्त्याने मी असं शेवटी गेलो तर माझं घर जवळ येईल थोडंसं, किंवा मी ह्या रस्त्याने सुद्धा जाऊ शकतो. पण मी मुद्दामून ह्या रस्त्याने न जाता आता ह्या रस्त्याने माझ्या घरी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं दुरून होईल पण फिरूयात जरा. कोकणातनं म्हणतो आहे. इथपासून मी निघालो या दिशेने जाणार आहे माझ्या घराकडे. या रस्त्याने मी पुढे निघालो आहे. मला माहिती आहे हे समोर बसस्टँड आलेलं आहे, त्यामुळे आणि आपण असं मागून आलेलो आहे. पुन्हा जाऊयात पुढे. इकडून सुद्धा मी जाऊ शकतो, पण थोडंसं सायकल ट्रॅकला थोडंसं अडथळा येऊ शकेल. त्याच्यामुळे त्या कारणाने मी आपलं असं सरळ पुढे जाणार आहे. या रस्त्याने मी का सरळ निघालो आहे की जेणेकरून थोडंसं माझं सायकलिंग आणखी थोडं वाढेल. पण केवळ तेवढ्याकरताच मी या रस्त्याने पुढे निघालेलो आहे. असं पुढे म्हणजे गेलेलो आहे माझ्या घराकडे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी त्या दुसऱ्या रस्त्याने पण घरी पोहोचू शकलो असतो, पण आता ह्या रस्त्याने पुढे जाणार आहे मी. पुन्हा मी पोचलो आहे त्या बस डेपो म्हणा किंवा बसस्टँड किंवा बस डेपोच म्हणूया. याचा मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे. तो रिपीट म्हणून नाही म्हणत मी, पण माझ्या वाटेत आत्ता लागला आहे म्हणून मी केवळ दाखवतो आहे. आपण असं आलेलो आहे फार दुरून, म्हणजे 2 सिग्नल सोडून आपण या रस्त्याने सरळ आलेलो आहे.
आणि मी जसं म्हटलं होतं आपल्याला की इकडून असं मला माझ्या घरी जायचं आहे. पुढूनही माझ्याकडे आमच्याकडे जाण्याचा रस्ता आहे. मी डेपोचं सारखं सारखं दाखवत नाही. माझ्या बॅक साईडला आहे तो डेपो आहे की त्याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे मी पुन्हा दाखवू म्हणजे दाखवण्यात मजा नाही आहे. मी जसं म्हटलं की मी रिपीट मोस्टली बनवत नाही आहे. पुढे या रस्त्यानेच पुढे कंटिन्यू करूयात.